टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। TV9 मराठीवर जे एक दाम्पत्य दाखवलं होतं आणि त्या लहान बाळाला महाबळेश्वरमध्ये दानवली भागामध्ये एका दगडाला बांधलेल्या अवस्थेत ते बाळ दाखवलं होतं आणि त्यानंतर या बाळाची दखल जी घेतली गेली त्यानंतर जे कुटुंब जे आहे ते आता साताऱ्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या कुटुंबाला शासनानं पुढाकार घेत त्यांच्या ज्या गरजा होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत। यासाठी शिवसेनेचे जे वैद्यकीय कक्षाचे जे सदस्य आहेत आपल्यासोबत आहेत सुरेश शिंदे सर। सर नेमकं हे जी मदत करण्यात आलेली आहे कशा पद्धतीची मदत आहे जरा मी आज साताऱ्यात आवर्जून आलेला आहे, नेमकं कशाची मदत आहे? आर्थिक मदत जी आपण आज केली त्यांनी प्रशासनाने तात्काळ शिंदे साहेबांच्या एका फोनवर क्षणाचाही विलंब न करता आजच्या आज त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड सर्व त्यांच्या हातात आता दिलेलं आहे। आणि आपले पंढरपूरचे एक पोलीस मित्र बांधव आहेत, असे समाजसेवक माध्यमातून व्हिडिओ बघून कुणाला माणसाची दया येते की आपण काहीतरी यांच्या वाटे आपण त्यांना मदत करावी, तर त्यांच्याकडून त्यांना आज आपण 50,000 रुपये रोख रक्कम ही मदत त्यांना आर्थिक कुटुंबासाठी त्यांचं असतं, जेवण असतं, सगळं असतं, त्यासाठी त्यांना ती आपण 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर झाली आहे त्यांना आणि आपण ती त्यांच्या हस्ते त्यांना देण्यात पण आलेली आहे। खरं तर ही बातमी ज्यावेळेस TV9 वर दाखवली त्यावेळेस अनेकांनी याबाबत माहिती घ्यायला सुरुवात केलेली। खरं तर ह्याबाबत काय सांगाल, एकूणच जी आता मदत जी होती त्याच्यामध्ये अजून काय पुढे घराची मदत वगैरे काय होणार आहे असं काही? प्रथमतः तर मी TV9चे या बाबतीत आभार मानतो, कारण त्यांनी जी बातमी प्रसार केली ती शिंदे साहेबांपर्यंत बातमीची तात्काळ दखल घेण्यात आली की साताऱ्यामधून एक बातमी TV9च्या माध्यमातून साहेब आलेली आहे। शिंदे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता ते बाप मंगेश चिवडे सरांच्या कानावर टाकून तात्काळ त्यांना आपण ठाण्यामध्ये बोलवून घेतले। दुसऱ्या दिवशी ठाण्यामध्ये असं सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे ज्युपिटर, त्या हॉस्पिटलमध्ये बाळाचे पूर्ण उपचार आपण फ्रीमध्ये करून देणार आहात। आणि आता कलेक्टर साहेबांनी की शब्द दिला की जे ज्या गावात मोलमजुरी करत आहेत त्यांना तिथे आपण एक राहण्यासाठी घराचा पण आपण त्यांना राहण्यासाठी एक जो कुटुंबाला गरज असते निवारा, तो निवारा पण त्यांना लवकरात लवकर कसा करून देणार ते आपण कलेक्टर साहेबांनी शब्द दिलेला आहे। नक्कीच। खरं तर अजून सांगायचं झालं तर हे कुटुंब देखील आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलं आहे आणि या कार्यालयात आल्यानंतर या कुटुंबाला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा काय एकूणच सांगाल, आता जिल्हा प्रशासन तुमच्या बरोबर आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला जे काही मदत असेल किंवा जिल्हा प्रशासनाने जे काही तुमच्यामध्ये जी काही आता आधार कार्ड असेल ती मदत करायला सुरुवात केली, काही काही नव्हतं, एकूणच काय सांगाल तुम्ही? तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्याकडे कुठलंच प्रूफ नव्हतं काय, म्हणजे आमचं जे होतं ते सगळं जळून गेलं आणि मग ते जेव्हा ते साहेबांपाशी पोहोचलं की आमचं काही नाही, तेव्हा साहेबांनी तात्काळ इकडं फोन केला साताऱ्यामध्ये डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला। त्यांना सांगितलं की ह्यांचं असं असं काही नाही, ते बनवायचंय, तर त्यांनी लगेच ते बनवायला घेतलं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं। मग साहेब ठाण्यावरनं आले, त्यांनी मग आम्हाला इकडं बोलून घेतलं शिंदे साहेबांच्या ऑफिसवरून। हो, शिंदे साहेबांच्या ऑफिसवरनं बोलून घेतलं। आता नेमकं जिल्हा प्रशासनानं काय काय नेमकं तुम्हाला दिलेलं आहे, आज काय काय तुम्हाला वितरित केलं? ते म्हणले तुम्हाला म्हणजे राहण्यासाठी घर, बाकीचे साहित्य करू, कामगार ह्याच्यातले ते तुम्हाला सर्व साहित्य करू म्हणले आणि आधार कार्ड आणि राशन कार्ड ते आपल्याला दोन आणि ते दिलं आहे एक 50,000 रुपये। आता आपल्याला ते पंढरपूरचे साहेब त्यांनी आपल्याला 50,000 रुपयाची मदत केली। म्हणजे गरिबासाठी कोणतरी आहे हे कळलंय, त्यामुळे शिंदे साहेबांचं आणि ते पंढरपूरच्या साहेबांचं खूप खूप आभार। त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट दिला, त्यांनी म्हणजे आपलं सगळं पहिल्यापासून जी शेवट म्हणजे आपली परिस्थिती होती ती रेल दाखवली, त्यामुळे साहेबांनी त्याच्यावर दखल घेतली, त्यामुळे TV9चं धन्यवाद। आज प्रशासनाच्या वतीनं जे संबंधित कुटुंब आहे त्याला आपण जी काही त्याची पूर्तता करणार होतं, शासकीय जे काही गोष्टी असतात म्हणजे आधार कार्ड असेल, सर्टिफिकेट ते पूर्ण केलेलं आहे, काय याविषयी? नमस्कार। सातारा जिल्ह्यातील श्री अक्षय चव्हाण, त्यांची पत्नी मोनाली चव्हाण आणि त्यांचा 3 वर्षाचा मुलगा निलेश चव्हाण
यांच्या अनुषंगानं सोशल मीडियामध्ये 3-4 दिवसापूर्वी एक बातमी सर्क्युलेट झालेली होती. इंस्टाग्रामवर असेल किंवा त्यांच्या ब्लॉगवर असेल, त्या माध्यमातून सर्वांच्या निदर्शनास आलेलं होतं की हा 3 वर्षाचा मुलगा ज्याला एका दोरीने दगडाला आईने बांधलेला आहे आणि ती स्वतः काम करते आहे. ही परिस्थिती निर्माण होण्यापाठीमागं जे कारण होतं म्हणजे त्या मुलाला बोलता न येणं किंवा त्याला ऐकू कमी येणं आणि याच्यामुळे तो कामाच्या गडबडीमध्ये जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा तो थोडासा बंडखोर असल्यामुळे इकडे तिकडे गेला तर त्याला धोका होऊ शकतो, म्हणून त्या मातेने त्या पद्धतीने त्याला त्याच्या संरक्षणासाठी बांधून ठेवल्याचं निदर्शनास आलेलं होतं. तर यानंतर या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या टीमने ठाणे येथे बोलवून घेतलेलं होतं आणि तिथल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांची आता तपासणी पूर्ण झालेली होती. त्याच्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे की त्याला सध्या बोलता येत नाहीये. त्याचं कारण म्हणजे त्याला पूर्णपणे म्हणजे एका कानाने ऐकू येत नाही, एका कानाने 30-40% ऐकू येते. काही दिवसानंतर उपचारानंतर त्याला ऐकू यायला लागेल आणि बोलताही येऊ शकेल. ही चव्हाण कुटुंबीय जे आहे ते साताऱ्यामध्ये पूर्वी फत्यापूर या ठिकाणी रहिवासाला होतं. त्या ठिकाणी काम शोधामध्ये ते नंतर पाचगणी तालुका महाबळेश्वर येथे गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी ही घटना झालेली होती. फत्यापूर येथे असताना त्यांच्या झोपडीला किंवा घराला आग लागल्यामुळे त्यांच्या रहिवासाच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या ओळखीच्या अनुषंगाने जे शासनाचे ओळखपत्र असतात किंवा पुरावे असतात ते नष्ट झालेले होते. हे त्यांनी सांगितल्यानंतर तहसीलदार सातारा आणि प्रांत सातारा यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांचे जे काही ओळखपत्र आहेत ज्याच्यामध्ये त्यांना धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड असेल, त्यांचं नॅशनॅलिटी किंवा ज्याला राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र म्हणतो किंवा महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असल्याचं अधिवास प्रमाणपत्र असेल, ते आज त्यांना आपण दिलेलं आहे. याच्या आधारे त्यांना यापूर्वी जे त्यांचं आधार कार्ड निघालेलं होतं ते त्यांच्याकडनं हरवलेलं आहे किंवा त्या आगीच्या घटनेमध्ये नष्ट झालेलं आहे. ते पुन्हा मिळवून देण्याचा आमच्या प्रशासनामार्फत प्रयत्न असणार आहे आणि या सगळ्यांच्या ओळखपत्र आणि इतर कार्डच्या माध्यमातून त्यांना मतदान असेल किंवा इतर त्यांचे जे अधिकार आहेत किंवा अन्नाचा अधिकार जो आहे, धान्य मिळण्याचा अधिकार आहे, हे सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. जे वास्तव होतं ते समाजासमोर आणलं. पण एक महत्वाचा दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही मुलाला त्या दरम्यान आता बांधत होता, पण आता इथनं पुढे काय कसं नियोजन करायचं? पहिलं म्हणजे बांधत होतो कारण का त्याची वेळ पडेल याच्यासाठी, पण आता त्याच्यावर खूप ह्याने लक्ष ठेवायला लागते, त्यामुळे मला एकट्यालाच काम करायला लागते. एकट्याला सगळे पुढील उपचारासाठी पण बोलवलं ना सर? हा, पुढील उपचारासाठी पण बोलावलं. त्याने अजून काही तारीख नाही काढली. तारीख काढल्या म्हणजे फोन करतो. पण आता पुढे असं बांधायची वेळ येणार का? असं काय पुढं तर मला वाटत नाही की असं बांधायची वेळ येईल म्हणून, कारण का तेवढं प्रशासनाने मदत केलंय सहकार्य. नक्कीच. खरं तर प्रशासनानं या ठिकाणी जी मदत केलेली आहे त्यानंतर जे काही त्याला बांधून कामाला ह्या दाम्पत्याला बसावं लागत होतं आणि त्यानंतर ते काम करावं लागत होतं, मात्र या पुढील काळात ते करणार नाही असं त्यांनी जो विश्वास आहे तो यावेळी व्यक्त केला. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.